नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयाच्या लेक्चरमध्ये आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत. मागच्या लेक्चरपासून आपण 1991 नंतरचे जग हा आपला नवीन अभ्यासक्रम अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण पहिलं प्रकरण अभ्यासलेलं आहे 1991 नंतरचे जग. म्हणजे 1991 पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडामोडींचा 1991 नंतरच्या कालखंडात काय परिणाम झाला आणि त्यामुळे कोणकोणते बदल घडून आले याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता दुसरे प्रकरण आपल्याला अभ्यासायचे आहे, परंतु हे दुसरे प्रकरण अभ्यासण्या अगोदर एक छोटासा उदाहरण मी तुम्हाला देते. आपण एखादी कार विकत घेतो, तर ती कार मॅन्युफॅक्चर झालेली असते एका ठिकाणी, म्हणजे कुठल्या तरी एका देशामध्ये ती मॅन्युफॅक्चर झालेली असते आणि ती कार आपण विकत घेतो. तर इथे आपण पाहू शकतो की जेव्हा आपण एखादी कार विकत घेतो, ती कार संपूर्णपणे त्या एकाच देशात तयार झालेली नसते, एकाच देशात मॅन्युफॅक्चर झालेली नसते. तर त्या कारचे वेगवेगळे पार्ट्स जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी तयार झालेले असतात. म्हणजे जसं की गाडीची चेसी जर तुम्ही पाहिली त्या कारची, ज्याला आपण सांगाडा म्हणतो, ती कुठेतरी एका ठिकाणी म्हणजे जसं की ब्रिटन अशा एखाद्या देशात तयार झालेलं असेल. किंवा जर आपण तिचं इंजिन पाहिलं तर ते वेल्स अशा देशात तयार झालेलं असेल. सीट बेल्ट ते झेक रिपब्लिक अशा एखाद्या ठिकाणी तयार झालेलं असतं. त्याचे टायर्स ते एका ठिकाणी म्हणजे जसं की जपानमध्ये तयार झालेलं असतं. आणि त्याचं हेडलाईट ते जर आपण पाहिलं तर फ्रान्समध्ये तयार झालेलं असेल. त्याच्या वायरिंग चीनमध्ये तयार झालेल्या असतील. आणि असे वेगवेगळे पार्ट्स वेगवेगळ्या देशामध्ये तयार होऊन मग नंतर ती कार बनते एका देशामध्ये. म्हणजे जसं की जपानची मॅन्युफॅक्चर झालेली कार आपण विकत घेतली म्हणजे ती जपानमध्येच पूर्णपणे तयार झाली असं नाही. त्याचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी तयार झालेले असतात आणि मग ती कार आपण विकत घेतो. मग जरी ती जपानचं प्रोडक्शन असलं तरी वेगवेगळ्या ठिकाणी तयार झालेली असते. मग हे कशामुळे शक्य झालेलं आहे? का आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून हे वेगवेगळे पार्ट्स एकत्र आणू शकतो आणि ती एक कार तयार करू शकतो? तर हे सर्व जागतिकीकरणामुळे शक्य झालेलं आहे. जागतिकीकरण किंवा ग्लोबलायझेशन. मग आता जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय ते आपल्याला अभ्यासायचं आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये. मी तुम्हाला या अगोदरच सांगितलेलं आहे की 1991 नंतरच्या कालखंडामध्ये जे वेगवेगळे बदल झाले, ज्या वेगवेगळ्या संकल्पना समस्या निर्माण झाल्या त्यांचा आपल्याला या सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये अभ्यास करायचा आहे. मग दुसरं आणि तिसरं प्रकरण जे आहे ते फोकस करतं 1991 नंतरच्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या उदयाला आल्या 91 नंतरच्या कालखंडामध्ये त्यावरती. मग आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची संकल्पना अभ्यासणार आहोत जी आहे जागतिकीकरण. तिसऱ्या प्रकरणामध्ये देखील आपण एक नवीन संकल्पना अभ्यासणार आहोत. पण त्याआधी आपल्याला दुसऱ्या प्रकरणातली ही जे जागतिकीकरण आहे ते अभ्यासायचं आहे आणि ते समजून घ्यायचं आहे. आता 91 नंतरच्या कालखंडामध्ये जागतिकीकरण हा जो शब्दप्रयोग आहे तो पूर्णपणे नवीन आहे. 91 पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण हा शब्दप्रयोग ऐकलेला नाही किंवा वापरला गेलेला नव्हता. तर 91 पूर्वीच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे की 90 मध्ये जेव्हा कुवेतची समस्या निर्माण झाली त्यावेळेस एक नवीन संकल्पना, एक नवीन संज्ञा उदयाला आलेली होती, ज्याला आपण नवीन जागतिक व्यवस्था असं म्हटलं किंवा न्यू वर्ल्ड ऑर्डर असं म्हटलं होतं. नवीन जागतिक व्यवस्था हा एक नवीन शब्दप्रयोग त्या काळी उदयाला आलेला होता. त्यानंतर सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर आपण जे जग किंवा जो कालखंड आहे सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतरचा त्याला आपण सोव्हिएट रशियानंतरचे युग असं म्हणतो किंवा शीतयुद्धोत्तर कालखंड असं म्हणतो. मी बऱ्याच वेळा हा शब्दप्रयोग केलेला आहे. शीतयुद्धोत्तर कालखंड 1991 नंतरचे जग हा कालखंड सांगताना. तर अशा प्रकारे वेगवेगळे नवीन शब्दप्रयोग उदयाला आले तर ज्याचा आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे किंवा मागच्या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. आता जागतिकीकरण हा जो नवीन शब्दप्रयोग निर्माण झाला किंवा हा जो नवीन शब्दप्रयोग वापरात यायला लागला तो 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातच एक पुढे आलेला दिसतो. मग जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय किंवा हा शब्दप्रयोग जो आहे त्याच्यामध्ये त्या शब्दामध्ये काय काय गोष्टी सामावलेल्या आहेत? तर 91 नंतरच्या काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञान आणि विचार प्रणाली यांमध्ये जे काही बदल झाले
त्या सगळ्या बदलांचा समावेश या जागतिकीकरण या एका शब्दामध्ये सामावलेला आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होतो. जागतिकीकरण हा जो शब्द आहे तो खूप व्यापक आहे. त्याला वेगवेगळे आयाम आहेत, राजकीय आहे, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बदल झाले आणि त्याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो. मग शीतयुद्धोत्तर कालखंडाचे वर्णन करताना आज आपण जागतिकीकरण हा शब्द प्रयोग करतो किंवा हा शब्द वापरतो, ग्लोबलायझेशन. आता जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय, तर परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्था. परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्था म्हणजे जागतिकीकरण. अगदी सोपं उदाहरण सांगायचं म्हणजे आपला देश जो आहे तो इतर देशांशी जोडलेला आहे. मग परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्था म्हणजे फक्त एकच देश नाही तर अनेक जगातले जे वेगवेगळे देश आहेत ते सर्व वेगवेगळे देश एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो समाजशास्त्रामध्ये की माणूस हा एकटा राहू शकत नाही, माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो समाजात राहतो, त्याचा विकास, त्याची जडणघडण समाजात होते. त्याप्रमाणे राष्ट्र देखील आपला स्वतःचा विकास हा एकट्याने घडवून आणू शकत नाही. आज जर आपण पाहिलं आजच्या काळात तर राष्ट्र ही एकमेकांशी संबंधित आहेत आणि परस्परावलंबी आहेत, एकमेकांवर ते अवलंबून आहेत आणि त्यामुळं त्यांना जर त्यांचा विकास करायचा असेल, प्रगती साधायची असेल तर एकमेकांशी जोडलेलं राहिलं पाहिजे. मग त्यांच्या अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडलेल्या आहेत आजच्या काळामध्ये. मग आता परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्था म्हणजे जागतिकीकरण असं जर मी तुम्हाला म्हटलं तर मग हे जे सर्व राष्ट्र आहेत वेगवेगळे ते कशा प्रकारे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि का ते शक्य झालेलं आहे, ती जागतिक व्यवस्था निर्माण होणं किंवा राष्ट्र परस्परांशी जोडणं हे कशामुळे शक्य झालेलं आहे, तर तंत्रज्ञानातील विकासामुळे. मग तंत्रज्ञानामधील विकास म्हणजे काय, तर आपण पाहतो की माहिती तंत्रज्ञान यामध्ये झालेला जो विकास आहे, जी प्रगती आहे, ज्याला आपण क्रांती म्हणतो. मग माहिती तंत्रज्ञानमध्ये आपण इंटरनेट किंवा जे वेगवेगळे सोशल मीडियाज आहेत ते सर्व या माहिती तंत्रज्ञानामध्ये येतात. संदेशवहन, दळणवळणाची अत्याधुनिक साधने म्हणजे दळणवळणाची साधने निर्माण झाली, अत्याधुनिक साधने निर्माण झाली, ज्यामुळे काही कमी वेळात आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतो किंवा संचार करू शकतो. आपले विचार, आपल्याला जे काही मत मांडायचं आहे, आपले मत ते आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहजरित्या पाठवू शकतो किंवा मांडू शकतो संदेशवहनामध्ये झालेल्या अत्याधुनिक सुविधांमुळे. त्यानंतर या सर्व गोष्टीमुळे म्हणजे तंत्रज्ञानातील विकासामुळे जगातील राष्ट्रे आणि राष्ट्रातील लोक एकमेकांच्या अत्यंत जवळ आले आहेत आणि जगात एका ठिकाणी घडणाऱ्या घटनांचा त्यामुळे दुसरीकडे प्रभाव पडताना आपल्याला दिसतो. म्हणजे तंत्रज्ञानातील विकासामुळे राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक एकमेकांच्या जवळ आले आहेत. हे कशा प्रकारे सांगता येईल, तर आपलंच उदाहरण घ्या की आज आपण पाहतो की संपूर्ण जगामध्ये कोरोना ह्या साथीचा आजार पसरलेला आहे आणि तो भयंकर साथीचा आजार असल्यामुळं आपण पाहतो की आपल्याला घरात राहावं लागत आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागत आहे आणि ज्यामुळं आपले महाविद्यालय, शाळा ह्या बंद आहेत. परंतु तुमचं शिक्षण थांबू नये म्हणून आपल्यासारख्या कॉलेजने, आपलं जे कॉलेज आहे त्याने हे ऑनलाईन लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामुळं तुम्ही घरी बसलेले आहात परंतु मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुम्हाला जो काही अभ्यास करायचा आहे त्यामध्ये मदत करत आहे, तुम्हाला लेक्चर देत आहे, ज्याप्रमाणे तुम्ही कॉलेजमध्ये येऊन शिक्षण घेता त्याप्रमाणे. म्हणजे हे किती सहज शक्य झालं आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानातील विकासामुळे. मग हे जागतिकीकरणाचंच एक उदाहरण आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की एका ठिकाणी निर्माण होणारा किंवा एका ठिकाणी पिकणारा जो काही शेतीमाल आहे तो आपण एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पाठवू शकतो दळणवळणाच्या सुविधांमुळे, त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानामुळे. व्हॉट्सॲपवरती तुम्ही चॅटिंग करता, मग तुमचे मित्रमैत्रिणी हे एका दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असतील, दुसऱ्या देशामध्ये असतील, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असतील, तेथे तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता तुमच्या घरामध्ये बसून. तुम्ही त्यांच्याबरोबर व्हिडिओद्वारे बोलता. म्हणजे अशा प्रकारे फोन किंवा जे काही आज नवीन तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे, ज्या काही सुविधा निर्माण झालेल्या आहेत संदेशवहनाच्या किंवा दळणवळणाच्या, त्यामुळे तुम्ही आपलं जीवन जे आहे ते अतिशय इझी किंवा सोयीचं झालेलं आहे. आणि म्हणूनच मग आपण पाहतो की ही जी जागतिक व्यवस्था आहे किंवा जगातील वेगवेगळे राष्ट्र जे आहेत ते एकमेकांच्या जवळ आले आहेत आणि परस्परांशी जोडले गेलेले आहेत. म्हणजेच तंत्रज्ञानातील विकासामुळे राष्ट्रातील
लोक एकमेकांच्या अत्यंत जवळ आलेले आहेत आणि राष्ट्र एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, ज्याला आज आपण ग्लोबल विलेज किंवा जागतिक खेडं, एका खेड्याप्रमाणे म्हणजे एका खेड्यात जसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं खूप सोपं असतं, खूप सहज असतं, शक्य असतं, त्याप्रमाणे आज जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचणं तुम्हाला खूप सहज आणि शक्य झालेलं आहे. जगात एका ठिकाणी घडणाऱ्या घटनांचा दुसरीकडे प्रभाव पडतो. म्हणजेच आपण हे आजचं उदाहरण घेऊ शकतो कोरोना व्हायरसचं. कशा प्रकारे चायनामध्ये निर्माण झालेला हा जो आजार आहे किंवा हे जे साथीचा आजार आहे तो अगदी झपाट्याने संपूर्ण जगामध्ये पसरला गेला आहे. हे देखील जागतिकीकरणामुळे घडतं. मग अशा प्रकारे जागतिकीकरण जे आहे ते आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे जागतिकीकरण म्हणजे काय, तर अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका देशाची अर्थव्यवस्था इतर देशांच्या अर्थव्यवस्थांशी कनेक्ट करणं किंवा जोडणं म्हणजे जागतिकीकरण. मग केवळ अर्थव्यवस्था जोडली जाते का, नाही, तर आपले विचार, आपले आयडियाज, ज्या काही वेगवेगळे आपल्या आयडियाज असतील, आपली मतं, आपले विचार, त्याचबरोबर आपले उद्योग, व्यापार हे वेगवेगळ्या देशांशी करणं किंवा त्यांचा प्रसार करणं, त्याला कोणतीही सीमा नाही किंवा कोणत्याही मर्यादा, म्हणजे तिथे कुठलेही मुक्तपणे आपण आपले विचार किंवा आपले जी अर्थव्यवस्था आहे ती मुक्तपणे दुसऱ्या देशाशी जोडू शकतो. मग ह्याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो. तर मी तुम्हाला उदाहरणं सांगितली की कशा प्रकारे मोबाईलद्वारे आपण जगात कुठेही संपर्क साधू शकतो. आपल्या इथे तयार होणारा भाजीपाला, फळे, विविध पदार्थ परदेशात पाठवू शकतो. तसेच परदेशातून विविध वस्तू घरबसल्या विकत घेऊ शकतो. त्यामुळे आता हे जग जे आहे ते एक ग्लोबल विलेज किंवा छोटेसे खेडं झालेलं आहे आणि जगात एका ठिकाणी घडणाऱ्या समस्येचा परिणाम इतर ठिकाणी सुद्धा दिसून येतो. हे सर्व जागतिकीकरणामुळे झालेलं आहे. आता जागतिकीकरणामुळे जे बदल झालेले आहेत, मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे जग बदलत गेलं जागतिकीकरणामुळे. 1991 पूर्वीच्या कालखंडामध्ये हे शक्य नव्हतं. म्हणजे एका देशाला दुसऱ्या देशाची जर व्यापार करायचा असेल तर ते सहज शक्य नव्हतं. त्याला खूप मोठ्या प्रमाणात मर्यादा होत्या, सीमाशुल्क आकारलं जायचं मोठ्या प्रमाणात. परंतु आता तसं नाही. तर हे जे बदल झालेले आहेत, जागतिकीकरणामुळे जे बदल झालेले आहेत त्याकडे पाहण्याचे काही दृष्टिकोन आहेत. म्हणजे काही जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या मते की जागतिकीकरण हे जे आहे ते चांगलं आहे, काही तज्ज्ञांच्या मते ते वाईट आहे किंवा त्याचे काही सकारात्मक परिणाम आहेत, काही नकारात्मक परिणाम आहेत असं म्हटलं जातं. मग पाहूया की कशा प्रकारे 2-3 दृष्टिकोन मी तुम्हाला सांगते ह्या जागतिकीकरणाकडे किंवा जागतिकीकरणामुळे झालेल्या बदलांकडे पाहण्याचे. तर असं काही तज्ज्ञांचं असं मत आहे की जरी आपण जागतिक पातळीवर जागतिकीकरणामुळे जरी आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडले गेलो असलो तरी राष्ट्र व्यवस्थेचे महत्त्व कमी झालेले नाही आणि राष्ट्रवादाला आज देखील महत्त्व आहे. राष्ट्र आणि राष्ट्रवाद ही संकल्पना आपण इयत्ता 11वी मध्ये अभ्यासलेली आहे. म्हणजे आपल्याला जर आपल्या देशाचा अभिमान वाटत असेल, आपल्या देशाबद्दल प्रेम वाटत असेल, आपण सर्व एक आहोत अशी जी भावना असेल, त्यामध्ये काही फरक पडत नाही आहे जागतिकीकरणामुळे. आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटतो, आपण आपल्या देशासाठी वाटेल ते करायला आजही तयार होतो. म्हणजे जर आपल्या देशावरती परकीय आक्रमण झालं तर त्यावेळेस आपल्यामध्ये राष्ट्रवादाची भावना जागरूक होते, आपल्या देशाविषयीचं प्रेम जागरूक होतं आणि कुणी जर आपल्या देशावरती आक्रमण करत असेल किंवा आपल्या देशाला काही म्हणत असेल तर त्याबद्दल आपल्याला राग येतो, वाईट वाटतं. म्हणजे आपल्या मनामध्ये जी आपल्या राष्ट्रविषयीची भावना आहे, राष्ट्रवाद, जे प्रेम आहे, जी आपुलकी आहे, आत्मीयता आहे, ती आजही टिकून आहे. जागतिकीकरणामुळे त्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. म्हणूनच काही तज्ज्ञ असे म्हणतात की जरी आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडले गेलो असलो तरी आपल्या राष्ट्र ही जी व्यवस्था आहे त्याचे महत्त्व कमी झालेले नाही किंवा राष्ट्रवादाला आज देखील महत्त्व आहे. काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले आहे, परंतु राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्र यांना आज आव्हान दिले जात आहे. म्हणजे जागतिकीकरणामुळे काय होत आहे की नागरी समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते जे आहेत त्यांना महत्त्व निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर सामाजिक चळवळींचं कार्य देखील असं आहे की ज्या राष्ट्रांच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करतात. उदाहरणार्थ मानवी हक्क चळवळ. मग मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या काय करतात, जर तुमच्या देशामध्ये एखाद्या तुमच्या प्रकल्पामुळे किंवा सरकारच्या एखाद्या योजनेमुळं जर लोकांवरती अन्याय होत आहे असं वाटत असेल किंवा त्यांना त्या मानवी हक्क चळवळीला किंवा त्या संघटनेला जर तसं वाटलं तर मग ती तुमच्या देशामध्ये येऊन तुम्ही आखलेल्या ज्या योजना आहेत त्या तुम्हाला बदलायला भाग पाडते.
मग आता आपल्या देशासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कोणत्या प्रकारचे निर्णय घ्यायला पाहिजेत किंवा कोणत्या प्रकारच्या योजना आखायला पाहिजेत, हे सर्वस्वी त्या राष्ट्राच्या सरकारचं किंवा शासनाचं काम असतं आणि तो त्यांचा अधिकार असतो आपल्या राष्ट्रासाठी योजना बनवण्याचा, आपल्या राष्ट्राचे निर्णय घेण्याचा, आपल्या राष्ट्रासाठी निर्णय घेण्याचा. परंतु या सामाजिक चळवळी किंवा जे मानवी हक्क चळवळी असेल, जर त्यांना एखादी गोष्ट अयोग्य वाटली तर ती त्या राष्ट्रावरती दबाव आणून, त्या सरकारवरती दबाव आणून त्यांना बदलायला भाग पाडतात आणि ते त्यांना बदलाव्या लागतात, मानवी हक्कासारखी जर एखादी संघटना असेल तर. मग त्यामुळे असं म्हटलं जातं की जे राज्यांचं अधिकार क्षेत्र आहे किंवा राष्ट्रांचं जे अधिकार क्षेत्र आहे, सार्वभौमत्व आहे, म्हणजे स्वतः निर्णय घेण्याचं जे अधिकार आहे, त्याला आज आव्हान दिलं जात आहे. म्हणजे कुठेतरी राज्याने घेतलेला किंवा सरकारने घेतलेला जो एखादा निर्णय असेल, जे चालू केलेली एखादी योजना असेल, ती त्यांना बदलावी लागते. तर कारण की नागरी समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते, त्याचबरोबर सामाजिक चळवळी ज्या आहेत त्यांचा प्रभाव आज वाढत चाललेला आहे. नागरी समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते म्हणजे काय, तर जर एखादी MNC म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी, एखादी बहुराष्ट्रीय कंपनी, दुसऱ्या देशातली कंपनी तुमच्या देशामध्ये तुम्ही बोलावलेली आहे, ती तुमच्या देशामध्ये एखादी कंपनी निर्माण करणार आहे आणि परंतु त्या कंपनीने काही तुमच्याकडे अटी घातल्या, तर त्या अटी तुम्हाला मान्य कराव्या लागत आहेत, कारण की तुम्ही त्या कंपनीला पाचारण केलेलं आहे. मग अशा वेळेस देखील तुमच्या अधिकार क्षेत्राला आव्हान निर्माण होतं. मग अशा प्रकारे काही दृष्टिकोन आहेत की जे सांगतात की राष्ट्रव्यवस्थेचे महत्त्व कमी झालेले नाही, राष्ट्रवादाला आज देखील महत्त्व आहे. त्याचबरोबर काही दृष्टिकोन असा आहे जागतिकीकरणामुळे झालेल्या बदलांकडे पाहण्याचा, की त्यामुळे राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्र यांना आव्हान निर्माण झालेलं आहे. आता जागतिकीकरणाची व्याख्या करायचं झालं तर डॉक्टर नायर यांनी जागतिकीकरणाची व्याख्या केलेली आहे. त्याचबरोबर श्रवण कुमार यांनी देखील जागतिकीकरणाची एक व्याख्या आपल्याला दिलेली आहे. जागतिकीकरण, डॉक्टर नायर यांच्या मते काय, जागतिकीकरण म्हणजे राष्ट्राच्या राजकीय सीमेबाहेर आर्थिक व्यवहारांचा विस्तार करणे, म्हणजे अर्थशास्त्राशी संबंधित ही व्याख्या आहे. जागतिकीकरण म्हणजे राष्ट्राच्या राजकीय सीमेबाहेर आर्थिक व्यवहारांचा विस्तार करणे, म्हणजे गुंतवणूक करणे, भांडवलाची गुंतवणूक करणे किंवा इतर देशांकडून कर्ज घेणे, अशा प्रकारच्या जे गोष्टी आहेत ज्या आपल्या आर्थिक बाबीशी निगडीत आहेत, त्या देशाच्या राजकीय सीमेच्या बाहेर जाऊन व्यवहार करणे म्हणजे जागतिकीकरण डॉक्टर नायर यांच्या मते. त्याचबरोबर श्रवण कुमार यांनी सांगितलेलं आहे की जागतिकीकरण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व राष्ट्रांची एकच बाजारपेठ निर्माण करून तेथे जगातील साधन सामग्रीचे आणि भांडवलाचे सुलभ पद्धतीने व्यवहार करणे. या दोन व्याख्या आहेत ज्या तुम्हाला जागतिकीकरणाविषयी सांगतात. आता जर आपण पाहिलं की जागतिकीकरणाचं स्वरूप कसं आहे, जागतिकीकरणाचं स्वरूप सांगताना मला एक टर्म तुम्हाला सांगायची आहे की LPG, जे 1991 नंतर भारताने स्वीकारलेलं धोरण आहे, मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण. जागतिकीकरणाचं स्वरूप आपल्याला ह्या 3 अक्षरांमध्ये सांगता येईल. LPG म्हणजे आपल्या घरातला LPG सिलेंडर नव्हे. L म्हणजे लिबरलायझेशन, उदारीकरण. T म्हणजे प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण. आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन. तर जागतिकीकरणाची प्रक्रिया ही उदारीकरण आणि खाजगीकरण यामुळे होते. म्हणजे मुक्त बाजार व्यवस्थेचा स्वीकार करणं. जर तुमच्या देशाने मुक्त बाजार व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, उदारीकरण केलेलं आहे, म्हणजे दुसऱ्या देशातून येणारा जो माल असेल किंवा दुसऱ्या देशातल्या एखाद्या कंपनीला तुमच्या देशामध्ये येऊन त्यांची कंपनी इथे स्थापन करायची असेल तर तुम्ही त्याला मुक्तपणे होकार देणं. दुसऱ्या देशातून तुमच्या देशामध्ये येणारा, विक्रीसाठी येणारा जो माल आहे त्याला कोणत्याही प्रकारचं सीमाशुल्क आकारला जाणार नाही, ज्याला आपण टॅक्स म्हणतो, कस्टम ड्युटीज म्हणतो, तर ते तुम्ही आकारणार नाहीत. म्हणजे मुक्त बाजार व्यवस्थेचा तुम्ही स्वीकार केलेला आहे. तुमच्या देशात तयार होणारा माल असेल किंवा तुमच्या देशातली एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला, त्या मालाला तुम्ही दुसऱ्या देशामध्ये पाठवता. दुसऱ्या देशातली कंपनी किंवा दुसऱ्या देशात तयार झालेला माल हा तुमच्या देशामध्ये अगदी मुक्तपणे येऊ शकतो. देवाणघेवाण ही मुक्तपणे होते, त्याला मुक्त बाजार व्यवस्थेचा स्वीकार करणं असं म्हटलं जातं. मग जागतिकीकरणाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये हे अभिप्रेत आहे की मुक्त व्यवस्थेचा किंवा मुक्त बाजार व्यवस्थेचा स्वीकार करणे. उदारीकरण, मग उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर आपण आपल्या देशामध्ये व्यापाराला किंवा व्यापार जो आहे तो मुक्तपणे करू देतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे की अर्थव्यवस्थेवरील शासकीय नियंत्रण कमी करणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय उपक्रमांचे खाजगीकरण करणे. जेव्हा तुम्ही उदारीकरणाचं धोरण अवलंबता त्यावेळेस तुम्ही
इतर देशांना तुमच्या देशामध्ये येण्यासाठी कोणतेही बंधन घालत नाही, कोणताही अडथळा निर्माण करत नाहीत. कोणत्याही सीमा शुल्काशिवाय तुम्ही त्यांना तुमच्या देशामध्ये पाचारण करता. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही उदारीकरणाचं धोरण अवलंबता म्हणजे तुम्ही उदार होता की अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यावरती सरकारचं जे नियंत्रण नसतं की अशा प्रकारेच इतक्याच कंपन्या तयार झाल्या पाहिजेत किंवा कुणाला कंपनी किंवा उद्योगधंदे उभारण्यासाठी कुणाला परमिशन द्यायची, कुणाला परवानगी द्यायची, कुणाला नाही द्यायची हे संपूर्णपणे शासन ठरवत असेल तर तिथे शासनाचं नियंत्रण असतं अर्थव्यवस्थेवरती. परंतु अर्थव्यवस्थेवरील शासकीय नियंत्रण जेव्हा तुम्ही कमी करता त्यावेळेस तुम्ही खूप लिबरल होता किंवा उदार होता. मग त्यामध्ये तुम्ही सार्वजनिक क्षेत्र जे आहे, सार्वजनिक क्षेत्रात तुम्ही म्हणजे सरकारने स्थापन केलेले जर उद्योगधंदे असतील किंवा काही उपक्रम असतील, काही योजना असतील, त्याचं खाजगीकरण करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्ती समूहाने स्थापन केलेल्या एखाद्या कंपनीला जो काही उपक्रम आहे, जो काही उद्योग आहे तो चालवायला देतात. सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय उपक्रमांचे खाजगीकरण करणे म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये येतात. म्हणजे मुक्त बाजार व्यवस्थेचा स्वीकार तुमच्या देशाने केलेला असतो. जागतिकीकरणाची प्रक्रिया कशा प्रकारे तुम्ही अनुभवता तुमच्या देशामध्ये, तर तुमच्या देशामध्ये मुक्त बाजार व्यवस्था असते. अर्थव्यवस्थेवरती सरकारचं कमीत कमी नियंत्रण असतं. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय उपक्रमांचे खाजगीकरण केलेलं असतं. ज्या काही सरकारी उद्योग असतील ते सर्व तुम्ही खाजगी कंपन्यांकडे चालवायला देता किंवा काही व्यक्तींकडे चालवायला देता म्हणजे प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण करणे. तर अशा प्रकारे आपण पाहूया की हे जागतिकीकरणाचं स्वरूप आहे. आता जागतिकीकरणामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बदल झालेले आहेत. म्हणजे जागतिकीकरण मी सांगितलं की जागतिकीकरण जे आहे ते खूप व्यापक आहे. जागतिकीकरण हा शब्द खूप व्यापक आहे, ज्यामध्ये आर्थिक घटकाचा समावेश होतो, राजकीय घटकाचा समावेश होतो, सामाजिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान या सर्व गोष्टींचा समावेश होतो. मग आर्थिक घटकावरती जागतिकीकरणामुळे कशा प्रकारे बदल झालेला आहे किंवा त्याचा परिणाम कशा प्रकारे झालेला आहे, तर ते अभ्यासत असताना किंवा जागतिकीकरणाचा अभ्यास करत असताना आपण आपल्या भारताच्या संदर्भात या जागतिकीकरणाचा विचार करणार आहोत किंवा भारताचा अभ्यास आपण त्या दृष्टीने करणार आहोत. तर आपण पाहूया की आर्थिक घटकामध्ये काय बदल झालेले आहेत जागतिकीकरणामुळे. तर भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार झालेला. भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार म्हणजे काय, तर कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक हा घटक जो आहे तो फार महत्त्वाचा असतो. गुंतवणूक करणे, मग ती पैशाची असेल, भांडवलाची, तर अशा प्रकारे गुंतवणूक करूनच म्हणजे भांडवलाची गुंतवणूक करून तुम्हाला उद्योगधंदे उभारता येतात, त्यांचा विकास आणि विस्तार करता येतो. मग विविध उद्योगांना त्यांच्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. मग अशा उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक ही फक्त सरकारी क्षेत्रातच होत नाही, म्हणजे फक्त सरकारच गुंतवणूक करत नाही एखादा उद्योगधंदा उभारण्यासाठी. तर आज जागतिकीकरणामुळे आपण पाहतो की देश जे आहे किंवा देशाचे जे सरकार आहे ते उदार झालेलं आहे. तर त्यामुळे त्यांनी खाजगी कंपन्यांना किंवा व्यक्तींना देखील पाचारण केलेलं आहे उद्योगधंदे उभारण्यासाठी. तर आज सरकार देखील भांडवली गुंतवणूक करतं आणि खाजगी क्षेत्रातील खाजगी कंपन्या किंवा उद्योजक असतील ते देखील भांडवलाची गुंतवणूक करतात, जेणेकरून त्यांना वेगवेगळे उद्योगधंदे उभारता येतील, त्यांचा विस्तार करता येईल. मग अशा उद्योगधंद्यांमध्ये भांडवली गुंतवणूक ही सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातून देखील होत असते. परदेशातील विविध कंपन्यांनी जसे मायक्रोसॉफ्ट, कोका कोला, नेस्ले, मॅकडोनाल्ड, रिओ टिंटो ग्रुप इत्यादी कंपन्या ज्या आहेत त्यांनी भारतात विविध क्षेत्रात गुंतवणूक केलेली आहे. मग भांडवलाची गुंतवणूक ही फक्त तुम्ही तुमच्या देशातच करत नाही, जागतिकीकरणामुळे आज मुक्त अर्थव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे भारताच्या संदर्भात आपण जागतिकीकरणाचा विचार करत आहोत. 1991 पूर्वी आपल्या देशामध्ये दुसऱ्या कंपन्यांना येणं हे पूर्णपणे त्यांना येऊ दिलं जात नव्हतं किंवा ते बंधन होतं. ते येऊ शकत नव्हते भारतामध्ये त्यांच्या कंपन्या स्थापन करण्यासाठी किंवा इतर देशातील माल जो आहे तो भारतामध्ये विक्रीसाठी येणार असेल तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सीमाशुल्क आकारलं जायचं. म्हणजे बंधनं होती व्यापाराला किंवा कंपन्यांना येण्यासाठी भारतात खूप मोठ्या प्रमाणात बंधनं होती 91 पूर्वी.
परंतु 91 नंतर आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, उदारीकरण, खाजगीकरण हे धोरण अवलंबलेलं आहे आणि ज्यामुळं आज आपण पाहतो की भारतातल्या कंपन्या, भारतातील उद्योजक जे आहेत ते दुसऱ्या देशांमध्ये जाऊन आपल्या कंपन्या स्थापन करतात. मग ते सरकारी उद्योग असतील किंवा सरकारी कंपन्या असतील, कारखाने असतील, ते आपण दुसऱ्या देशांमध्ये जाऊन स्थापन करतो किंवा एखाद्या दुसऱ्या देशाबरोबर पार्टनरशिपमध्ये आपण एखाद्या तिसऱ्या ठिकाणी आपली कंपनी स्थापन करतो. जशी की आपली ONGC आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस प्रोड्युसिंग कंपनी जी आहे ती ONGC, भारत आणि रशिया या 2 देशांनी मिळून एका तिसऱ्या ठिकाणी स्थापन केलेली ती ONGC कंपनी. त्याचबरोबर मग भारताने जसं आपला गुंतवणूक केलेली आहे दुसऱ्या देशांमध्ये, भारताच्या देखील काही कंपन्या आहेत जसं की टाटा आहे, त्यांनी दुसऱ्या देशामध्ये टाटा, ONG ह्या खाजगी आणि सरकारी कंपन्यांनी दुसऱ्या देशांमध्ये गुंतवणूक केलेली आहे भांडवलाची. त्याचप्रमाणे दुसऱ्या देशातील काही कंपन्या आहेत ज्या भारतामध्ये येतात, त्या कंपन्या इथे स्थापन करतात, भांडवलाची गुंतवणूक करतात. तर त्यामध्ये आपण पाहतो की मायक्रोसॉफ्ट, कोका कोला, नेस्ले, मॅकडॉनल्ड, रिओ टिंटो ग्रुप यांनी इथे स्थापन केलेले उद्योग. तर अशा प्रकारे भारतात देखील विविध क्षेत्रात गुंतवणूक केलेली आहे. मग या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे आणि भारताला आपला विकास वेगाने घडवून आणण्यासाठी या गुंतवणुकीची देखील खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्यामुळे भारत परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी विविध परदेशी गुंतवणूकदार कंपन्या ज्या आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे. मग भारतामध्ये फक्त उद्योग क्षेत्रामध्येच गुंतवणूक केली जाते का? तर नाही, भारतातील पायाभूत क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. कारण की जर आपल्या पायाभूत क्षेत्रांमध्ये गुंतवणूक झाली तरच आपल्या देशाचा विकास जास्तीत जास्त होऊ शकतो. म्हणजे त्या पायाभूत सुविधा म्हणजे कोणत्या? तर रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग ह्या क्षेत्रांमध्ये देखील दुसऱ्या देशांनी गुंतवणूक करणं गरजेचं आहे आणि आपल्या देशांनी देखील गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तर अनेक अशा परदेशी कंपन्या आहेत किंवा परदेशातून देखील आपल्या ह्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे आणि भारताच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की जागतिकीकरणामुळे जे वेगवेगळे बदल झालेले आहेत आर्थिक घटकामध्ये किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये, जागतिकीकरणाचा जो महत्त्वाचा बदल झालेला आहे त्यामध्ये भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार होत आहे. म्हणजे आपला देश किंवा आपल्या देशातील उद्योजक, सरकार किंवा खाजगी उद्योजक हे दुसऱ्या देशामध्ये गुंतवणूक करत आहेत भांडवलाची आणि दुसरे देश, त्या देशातल्या कंपन्या देखील आपल्या देशामध्ये गुंतवणूक करत आहेत. हा आर्थिक क्षेत्रामध्ये झालेला खूप महत्त्वाचा बदल आहे जो जागतिकीकरणामुळे झालेला आहे. आता या आर्थिक क्षेत्रामध्ये आणखीनही काही बदल झालेले आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर तोपर्यंत आतापर्यंत तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे त्या मुद्द्यांचं वाचन करा. घरी तुमच्याकडे PDF फाईल आहे या पुस्तकाची तुमच्या, तर ती वाचा आणि हे जे काही पॉईंट्स तुम्हाला मी शिकवलेले आहेत ते देखील तुम्ही वाचा. धन्यवाद.